हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला। दसऱ्यापर्यंत हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप व्हायला हवं, नाहीतर राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। छगन भुजबळ यांच्या डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी या मुलाखतीवेळी केला। अलिबाबाच्या मागं तो जी सरकारमध्ये राहून हे त्रास देतो ना मराठ्याला, 100% त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबाचाच हात आहे। तेव्हा तो एवढ्या येऊन करतो। सरकार तुम्ही चालवताय, सरकार तुमचं आहे फडणवीस साहेब, त्याच्यामुळे तुम्ही सगळा मराठा तोडला। ओबीसीचं भीती दाखवून तुम्हाला तो ब्लॅकमेल करतोय आणि तो आता इतकं ओरडतोय, तुमच्या आशीर्वादाशिवाय ओरडू शकत नाही। इतके दूध खुळे फडणवीस साहेब आम्ही नाहीत। पण आरक्षण पण तर फडणवीसांनीच दिलं ना। बघूत ना, अंमलबजावणी होईल ना। तुम्हाला शंका आहे अंमलबजावणी होईल? मला दसऱ्याच्या पर्यंत हैदराबादच्या गॅझेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप पाहिजे। आता दसऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहे, 10-12 मला ते बाकी काय माहित नाही। आम्ही विश्वास ठेवलाय, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हैदराबादच्या गॅझेटच्या नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र देणार नाहीत। इतके दूध खुळे नाहीत की तुम्ही आम्हाला नादी लावू शकतात किंवा दिखाऊपणा करू शकता। एवढं सोपं नाही। मला दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार वाटप झालेली सुरू पाहिजेत, नाहीतर काय? नाहीतर मी महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरून देणार नाही।